वेलकम फ्रॉम वन्स अगेन टू अनदर व्हिडिओ। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्हाला तुमच्या स्वतःचा वॉच टाईम वाढवायचा आहे तर त्या संदर्भात मी या व्हिडिओमध्ये काही गोष्टी सांगणार आहे। फक्त तुम्हाला त्या गोष्टी करायच्या आहेत, ठीक आहे। आणि तुम्हाला नंतर रिझल्ट सुद्धा बघायचा आहे। मी तुम्हाला सांगणार आहे की शॉकिंग रिझल्ट मिळणार आहे तुम्हाला। तुमचा वॉच टाईम वाढतच नाहीये। जर तुम्हाला असं वाटतं की तुमचा वॉच टाईम खूप कमी पद्धतीने किंवा कमी प्रमाणात वाढत आहे, थोडा जर तुम्हाला 4000 घंट्याचा वॉच टाईम कंप्लीट करायचाच आहे आणि स्वतःचे चॅनल लवकर मॉनिटाईज करायचं आहे तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे, ठीक आहे। व्हिडिओ जो आहे खूप महत्त्वाचा आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फक्त क्रिएटरसाठी चॅनल आहे, त्याच्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ। सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली महत्त्वाची स्ट्रॅटेजी जी आहे ती मी तुम्हाला काही गोष्टी सांगेल। फक्त हा व्हिडिओ जो आहे शेवटपर्यंत नक्की बघा, कारण की तुम्हाला ज्या काही गोष्टी सांगायच्या आहेत त्याच्यामुळे तुमचा वॉच टाईम जो आहे तो नक्की वाढणार आहे। आता वाढणार कसा आहे, सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट सांगतो। तुमच्या चॅनलवर लॉंग व्हिडिओ आणि शॉर्ट यापैकी लॉंग व्हिडिओ जास्तीत जास्त टाकायचा प्रयत्न करा। पहिली जी स्ट्रॅटेजी आहे ती, आता ते काय होतं मी सांगतो तुम्हाला। जर तुमच्या पहिल्या व्हिडिओला, दुसऱ्या व्हिडिओला, तिसऱ्या व्हिडिओला, चौथ्या व्हिडिओला रिस्पॉन्स चांगला नसेल तरी सुद्धा जे आहे तुम्ही लॉंग व्हिडिओ पोस्ट करत राहा, जेणेकरून काय होतं तुमचा लॉंग व्हिडिओ ज्यावेळेस एखादा व्हिडिओ ब्रेकआउट होतो म्हणजे ज्यावेळेस चॅनलवर आपण 10, 15, 20, 25 व्हिडिओ टाकतो तर त्यावेळेस कोणता एक व्हिडिओ ब्रेकआउट होतो किंवा कोणता एक व्हिडिओ चांगला परफॉर्म करतो बाकीच्या व्हिडिओपेक्षा, ठीक आहे। आता जो व्हिडिओ चांगला परफॉर्म करेल तशाच पद्धतीचा व्हिडिओ तुम्हाला दुसरा बनवायचा आहे, तशाच पद्धतीचे व्हिडिओ तुम्हाला बनवत चालायचे। तुम्ही बघायचं की तो कोणता व्हिडिओ होता ज्याला जास्तीत जास्त व्ह्यूज आलेले आहे बाकीच्यांपेक्षा, त्या व्हिडिओ सारखे दुसरी व्हिडिओ बनवत चला, तुमचे चॅनल जे आहे लवकर बूस्ट होईल, ठीक आहे। हा आता पहिली ट्रिक होती। दुसरी ट्रिक काय सांगतो तुम्हाला बघा, मी फक्त अवघ्या 25 दिवसामध्ये चॅनल मॉनिटाईज केलं। त्याच्या मागची स्ट्रॅटेजी काय होती माहिती आहे, मी फक्त सेम निशमध्ये काम केलं। सेम निशमध्ये म्हणजे तुम्ही एकाच प्रकारची व्हिडिओ अपलोड करत चला। जर समजा तुम्ही उदाहरणार्थ फॉर एक्झाम्पल मी पहिल्यांदा जे आहे एका पर्टिक्युलर शिक्षक पद भरती संदर्भात व्हिडिओ अपलोड करत होतो तर मी फक्त त्या संदर्भातच व्हिडिओ अपलोड करत होतो, दुसरे कोणतेही व्हिडिओ अपलोड केले नाही मी। म्हणजे एक दिवस ब्लॉग, एक दिवस कुकिंग, एक दिवस रंगोळी, असं काहीच नाही। असं मिक्स कंटेंट करायचं नाही तुम्हाला, फक्त एका गोष्टीवर फोकस करायचं। तुमच्या ज्या गोष्टी संदर्भात चॅनल आहे त्याच गोष्टीवर तुम्हाला सेम निशवर काम करायचं आहे, तुम्हाला त्या संदर्भात व्हिडिओ टाकायचा आहे। कोणता ना कोणता एक व्हिडिओ तुमचा चांगला परफॉर्म करणार आहे, ठीक आहे। आता सगळ्यात महत्त्वाचा, मोठा आणि सगळ्यात दिलासादायक तुम्हाला बातमी जी असणार आहे ती, आता काही महिलांचा किंवा काही गृहिणींचा किंवा काहीही अजूनही जे आहे पुरुष मंडळी जे आहेत त्यांचा सुद्धा एक प्रश्न असतो की वॉच टाईम तर वाढतच नाहीये, मग वॉच टाईम कसा पूर्ण करायचा, वॉच टाईम होतच नाही आमचा। तर त्यावेळेस सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट आहे ती आहे लाईव्ह सुरू करा। तुमच्या चॅनलवर तुम्ही लाईव्ह करत नाहीये, तुम्हाला माहित आहे लाईव्हचा सुद्धा वॉच टाईम काउंट होतो। म्हणजे वॉच टाईम कोणता काउंट होतो ते सांगून देतो। पहिला आपण जे शॉर्ट व्हिडिओ बनवतो त्या शॉर्ट व्हिडिओचा वॉच टाईम जो आपल्याला वरच्या स्क्रीनवर दिसतो तर तो काउंट नसतो होत। शॉर्ट व्हिडिओचा वॉच टाईम मॉनिटायझेशनसाठी काउंट होत नाही, फक्त लॉंग व्हिडिओचा होतो। तर लॉंग व्हिडिओचा वॉच टाईम 5-6 दिवसानंतर अर्न सेक्शनमध्ये अपडेट होतो, ठीक आहे। आता तुमचे काहीतरी घंटे बाकी असतील किंवा तुमचे खूप सारे घंटे बाकी असतील वॉच टाईम, तर तुम्हाला करायचं काय आहे, दररोज डेली जे आहे तुम्ही जेवढा वेळ होईल तेवढा वेळ जे आहे लाईव्ह जाऊ शकता। लाईव्हचा जो तुमचा वॉच टाईम असतो ना, 1 घंटा, 2 घंटे, 3 घंटे, 4 घंटे, तर हा पूर्ण वॉच टाईम जो आहे तो काउंट होतो। आणि जर तुमच्या लाईव्हमध्ये काही ऑडियन्स जोडल्या गेली तर त्यावेळेस मात्र तुमचा वॉच टाईम जो आहे झपाट्याने वाढतो। तुम्ही बघितलं नाही काही स्त्रिया अजूनही ज्यांचं यूट्यूब चॅनल आहे आणि ज्यांना असं वाटतं की आपल्या व्हिडिओला व्ह्यूज येत नाही किंवा सबस्क्रायबर वाढत नाही किंवा वॉच टाईम वाढत नाही, तर त्या डायरेक्ट लाईव्ह करतात, कारण की सबस्क्रायबर तर मिळतात, शॉर्टमुळे मिळतात किंवा चॅनलच्या रीचमुळे मिळतात, पण वॉच टाईम पूर्ण वाढत नाही। तर त्याच्यामुळे लाईव्ह सुरू करा। लाईव्ह सुरू केल्यामुळे एक बेनिफिट चांगला होतो की आपला वॉच टाईम जो आहे तो लवकर पूर्ण होतो। अजून एक महत्त्वाची स्ट्रॅटेजी आहे ती जर तुम्ही वापरली तर त्यावेळेस मात्र तुमचा वॉच टाईम जो आहे तो लवकर बूस्ट होतो। आता कोणती स्ट्रॅटेजी बघा, तुम्ही काय करा, तुमच्या फीडमध्ये कोणकोणते असे दुसरे क्रिएटर्स आहेत आणि त्यांनी कोणकोणते व्हिडिओ बनवले आहे, किंवा समजा फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो। समजा मी रेसिपी चॅनल चालवतो आणि रेसिपी चॅनल चालवल्यानंतर मी एक रेसिपी बनवल्या, मी 4-5 रेसिपी संदर्भात व्हिडिओज बनवले, ते चालले नाही। पण मग मी काय करणार की यूट्यूबवर सर्च करणार की रेसिपी संदर्भात कोणती रेसिपी जास्तीत जास्त लोकांना आवडते, मग मी ती रेसिपी बघणार कोणती आहे काय नाही, आणि तिच्यावर मिनिमम व्ह्यूज किती येतात, 1 लाख, 2 लाख, 3 लाख किंवा 40,000, 20,000, 25,000, तर तशा पद्धतीचा व्हिडिओ जो आहे तो रिक्रिएट करा। कॉपी करू नका, पण तो रिक्रिएट करा, म्हणजे तुमच्या स्वतःच्या ओन वेमध्ये त्याला कन्वे करा। म्हणजे थोडक्यात तुम्ही असा व्हिडिओ बनवा की तुम्ही आयडिया घेऊ शकता, पण तुम्ही तुमचा स्वतःचा व्हिडिओ जो आहे रिक्रिएट करा, वेगळं नवीन पद्धतीने बनवा, कंटेंट चेंज करा, त्याची पूर्ण थीम बदला, आणि विशेष म्हणजे चांगल्या स्वरूपात एकदम परफेक्ट व्हिडिओ जो आहे बनवा। आणि तो व्हिडिओ जो आहे तुम्ही जर तुमच्या चॅनलवर अपलोड केला आणि त्या संदर्भात जे आहे तुम्ही जर व्यवस्थितपणे त्याला टायटल दिलं, डिस्क्रिप्शन दिलं, टॅग्स दिले, तर त्यावेळेस मात्र त्या व्हिडिओला सुद्धा चांगल्या पद्धतीचे व्ह्यूज येऊ शकतात। म्हणजे तुम्हाला काय करायचंय, तुम्ही तुमच्या फीडमध्ये काम करत असताना सुद्धा तुम्ही इतरत्र लक्ष ठेवायचंय की आपल्या फीडमध्ये कोण काम करतंय आणि त्यांचे कोणकोणते व्हिडिओ चालतायत।
त्याच्यामुळे जे आहे तुमच्या चॅनलवर तो जो तसेच तर तुम्ही 4-5 व्हिडिओ टाकले तर त्यातला एक ना एक व्हिडिओ जो आहे तुमचा व्हायरल होऊ शकतो. तर अशा पद्धतीने एक जरी व्हिडिओ व्हायरल झाला, तुम्हाला एवढं सांगून देतो, एक जरी व्हिडिओ व्हायरल झाला तर तुमचा वॉच टाइम पूर्ण होतो. तुम्हाला एक्झाम्पल वाटत नसेल, मी 3 चॅनल मॉनिटाईज केलेत आणि 3 चॅनल लवकरात लवकर मॉनिटाईज केलेत. माझे हा बघा एक व्हिडिओ आहे, फक्त एका व्हिडिओतून जवळपास किती वॉच टाइम मिळाला तुम्ही बघा, 1000 पेक्षा जास्त, 1100 1200 का 1400 वॉच टाइम आहे काहीतरी. म्हणजे एक व्हिडिओ व्हायरल झाला तर 1200 1400 1500 वॉच टाइम मिळतो आपल्याला. आणि जर 2-3 व्हिडिओ आपल्याला मदत केली तर त्यावेळेस मात्र आपला वॉच टाइम पूर्णपणे जे आहे 4000 घंटे पूर्ण होऊन जातो. व्हिडिओ नक्की आवडला असेल, या 4 टिप्स मी तुम्हाला सांगितल्या, व्हिडिओ नक्की आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. हा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओला जास्तीत जास्त हाईप करा. आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि हा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचा जो अभिप्राय आहे, तुम्हाला खरोखर व्हिडिओ युजफुल वाटला का, तुम्हाला खरोखर मदत झाली का, आणि तुम्ही सुद्धा तुमच्या चॅनलवर तुमचा वॉच टाइम किती आहे काय आहे या संदर्भात नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा. थँक्यू सो मच, टेक केअर, बाय बाय.